नमस्कार. बरेच दिवस आपला व्हिडिओ नाही पडला, कारण पण तसंच होतं. थोडंसं 15 तारखेला गावी गेलो. गावाला थोडंसं ॲडजस्ट होईपर्यंत 2-3 दिवस आपले जातातच, साफाई वगैरे सगळं करेपर्यंत. नंतर ते 24-25 तारखेला थोडीशी यांची तब्येत बिघडली. 26ला थोडीशी जास्त वाटली, म्हणून आम्ही पुण्याला आलो. मग हॉस्पिटल वगैरे हे सगळं आपलं करण्यात माझे दिवस गेले. तर आता थोडे ते छान आहेत, व्यवस्थित आहेत आता ते. म्हणून आता आपण व्हिडिओ टाकूया. तर मी गावीच बनवलेली खोबरा आणि लाल मिरचीची चटणी बनवली, त्याची आज मी व्हिडिओ टाकते. तुम्हाला आवडली तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. आता आपण खोबरा भाजायला घेतले. गावी पहिली आमची आजी होती, आईची आई, ती आम्हाला मस्त डब्याभरून अशी बाटली मोठी पहिल्या असायच्या काचेच्या बाटल्या, त्या भरून आम्हाला ती चटणी पाठवायची. म्हणजे काही नसेल, डाळ भात आणि ती चटणी घेतली तरी आम्हाला खूप छान म्हणजे छान बोलण्याचे पोट भरायचं. आणि त्यावेळेस काही एवढं हे पाहिजे ते पाहिजे असं नव्हतं. खोबऱ्याची चटणी बोलतात त्याला. नुसती मीठ आणि तुम्हाला खोबरं नको असेल तर मीठ आणि मिरची, लसूण पण असं वाटून ठेवलं तरी चालेल. त्याला तांबडी बोलायचे, का त्यात खोबरं एवढं नसायचे ना, म्हणून तांबडी चटणी बोलायचे. याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर घेऊ शकता, पण ती जास्त दिवस टिकत ना. हे जर तुम्ही खोबरं व्यवस्थित भाजलं आणि चटणी काय केली ना, तर त्यावेळेला तुम्ही कमीत कमी वर्षभर पण खाऊ शकता. तर ती वर्षभर राहत नाही, कारण संपून जाते लगेच आमच्याकडे. तर आपण हे तांबूस कलर होईपर्यंत त्याला व्यवस्थित भाजून घेऊया. जर तुम्हाला जास्त अजून जर खोबरं घ्यायचं असेल तर घेऊ शकता, तिखट कमी खाणारे असतील तर. ही तिखटही नाही होणार आणि व्यवस्थित मीठ वगैरे टाकायचं ह्याच्यामध्ये, छान होते चटणी. मी पूर्ण एक वाटी खोबरा घेतलेला आहे. आणि हे जे लसूण आहे ते तीन आपले लसूणचे गुंठे असतात ना, ते मी सोलून घेतलेले आहेत. आणि ही 1/2 किलो होती मिरची. याची म्हणजे घेताना 1/2 किलो घेतले, देठ वगैरे कापून ती थोडी कमी झाली. 1/2 किलो अशी मिरची आहे ही. खोबरं आपलं व्यवस्थित कलर याचा बारीक गॅसवरतीच आपल्याला भाजायचं आहे. मोठ्या गॅसवरती काय होतं, करपण्याची भीती असते. का मी पुण्यावरून हे आणायला विसरली स्टँड, त्यामुळे मला हाताचाच वापर करावा लागतं आहे. थोडे आपल्या व्हिडिओ हालत वगैरे असतील तर सॉरी त्यासाठी. आधीच म्हणजे माफी मागते मी. पण बघा माझ्या रेसिपी. आपलं काय मोबाईलवरती मी करते व्हिडिओ, सगळ्या मोबाईलवरतीच बनवते. खोबऱ्याचा कलर बदलत चालला आहे. अजून थोडंसं 1 मिनटासाठी आपण भाजून घ्यायचं आहे. आपला खोबराही भाजून झाला. माझं घर कसं वाटलं तुम्हाला, मला नक्की कमेंट करा. खरोखर मी खूप वाचते, मी उलट बघत असते, वाट बघत असते कोणाची कमेंट येते का म्हणून. पण काय नाही येत कमेंट जास्त, एखादी अशी असते कमेंट. तुम्हाला आवडली नाही तरी कमेंट करून सांगा, मी त्यामध्ये सुधारणा काहीतरी करण्याचा प्रयत्न करेन.
गॅस बंद करूया. आपला खोबरा व्यवस्थित भाजून झाले. कलर छान आलाय त्याला. त्याच्यानंतर आता ह्या ज्या मिरच्या आहेत त्या मिरच्या आधी आपण मिक्सरमध्ये लावून घेणार आहोत. तर मिरच्या आता आपण या भांड्यात सगळ्या काढून घेऊया. आता आपण भांड्यात काढून घेतल्या मिरच्या. आपण वाटून घेऊया. आधी मिरच्याच फक्त वाटायच्यात आपल्याला. तुम्हाला सांगायला विसरली, त्याच्यामध्ये एक अशी लांब आपली असते ना पिळाची संकेश्वरी मिरची, ती घ्यायची. आणि ही तिखट मिरची थोडी घेतली मी. अशा 2 प्रकारच्या मिरच्या घेतल्यात मी, कारण जास्त तिखट होत नाही. मग आपली चटणी मिरच्या वाटून झाल्यात. आता त्याच्यामध्ये आपण हा खोबरा, लसूण हे टाकून घेणार आहोत. आता आपण खोबरा आणि लसूण टाकून घेतली. त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेणार. जसं तुम्हाला मीठ पाहिजे ना तसं टाकून घ्यायचं. मी मोठा 1 चमचा असं भरून टाकलेलं आहे मीठ. थोडं आपल्याला कमी वाटलं तर नंतर आपण थोडंसं वाटताना आपण चाखून बघायचं. जर कमी असेल तर आपण परत मीठ टाकून घ्यायचं. आपली चटणी तयार आहे. कलरही छान आला आहे. आणि मीठ मला थोडंसं कमी वाटलं म्हणून मी परत त्याच्यामध्ये मीठ टाकलं. खोबऱ्याची चटणी, मिरची खोबऱ्याची चटणी कोकणात अगदी सगळ्यांच्या घरोघरी बनते ही चटणी. तुम्हीही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. हो, ही मिरचीची जर आपली चटणी झाली, थंड झाली काय आपला काचेच्या बरणीत भरून ठेवायची. जेव्हा पाहिजे तेव्हा, जेवढी पाहिजे तेवढी आपल्याला काढून घ्यायची. कारण काचेच्या बरणीत तुम्ही किती दिवस ठेवा काही होत नाही.